नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण सेतू अभ्यास इयत्ता 10वी विषय मराठीचा सेतू अभ्यास पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण चाचणी क्रमांक 1 सर्वांनी सोडवली असेल आणि छान प्रकारे आपण सर्वांनी उत्तरं लिहिली असतील। तर आता आपण भाग क्रमांक 2 कडे जाणार आहोत आणि त्या 2 भागातील दिवस 16 आणि 17 यात आपण पद्य ही संकल्पना जाणून घेणार आहोत। याआधी आपण भाग क्रमांक 1 मध्ये पद्य ही संकल्पना समजून घेतली। पद्य आणि गद्य या दोघांमधला जो काही फरक आहे, हा फरक या ठिकाणी आपण मागच्या भागामध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये आपण जाणून घेतला। आज आपल्याला प्रामुख्याने पद्य ही संकल्पना जाणून घेत असताना पद्यातली वैशिष्ट्ये काय काय असतात, या वैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा आहे। पहा, तुमच्या समोर वरच्या बाजूला जी काही कविता आहे छोटीशी, ती आपण भाग क्रमांक 1 मध्ये अभ्यासली आणि खालच्या बाजूला जी काही कविता दिलेली आहे ती श्रावण मास बालकवींची अतिशय सुंदर अशी श्रावणाचं अतिशय सुंदर असं वर्णन करणारी ही कविता आपल्यासमोर आहे। आपल्याला ह्या दोघी कवितांची तुलना करून घ्यायची आहे आणि तुलना करून पद्यात कशा प्रकारे या ठिकाणी बदल होतो किंवा पद्य कसे वेगवेगळे प्रकारची पद्य असतात, कविता असतात, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता आपण वरची जर कविता पाहिली तर ह्या कवितेमध्ये आपल्या लक्षात येतं की अतिशय छोटी छोटी वाक्य आलेली आहेत। वाक्य रचना पण अतिशय सुंदर आणि सोपी आहे। बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले 5 रे, एक पिल्लू हरवले बागेत जाऊन लपले। किती सुंदर छोटी छोटी वाक्य आहेत। ही जी काही कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक विषय दिसत नाही किंवा मध्यवर्ती कल्पना दिसत नाही, फक्त लहान मुलांना आनंद मिळावा म्हणून ही कविता या ठिकाणी आहे। तिला बडबड गीत असं म्हणतात। तर खाली जर या ठिकाणी आपण श्रावण मास ही कविता पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी जी काही वाक्य आहेत, कडवे आहेत, ही मोठी कडवी आहेत वरच्या तुलनेने। त्याचप्रकारे प्रत्येक कडव्याच्या शेवटी या ठिकाणी यमक जुळून आलेले आहेत। पा चोही कडे ऊन पडे, की नाही, यमक जुळून आलेले आहेत। त्याच्यानंतर ह्या कवितेची आपण जर या ठिकाणी पहिल्या कवितेशी तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यातली जी काही भाषा आहे ही भाषा अलंकारिक भाषा आपल्याला जास्त करून दिसते। त्याच्यानंतर ह्या कवितेत एक मध्यवर्ती कल्पना आहे, कवितेचा विषय आहे। त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की ह्या कवितेमध्ये आपल्याला एखादा घटक समजून देण्यासाठी वेगवेगळ्या उपमा देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर जर या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या कवितेमध्ये काही कठीण शब्द पण आलेले आहेत। जशी कठीण शब्द या ठिकाणी आपल्याला ही जी काही कविता आहे ह्या कवितेमध्ये कठीण शब्द आपल्याला दिसत नाहीत, कारण ती लहान मुलांची आहे। लहान मुलांच्या आवडीसाठी ते बडबड गीत तयार केलेलं आहे। तसं ह्या कवितेमध्ये तुम्हाला कठोर जोडाक्षर जी ती जोडाक्षर या ठिकाणी दिसून येतात, अलंकारिक भाषा आपल्याला दिसून येते। तर हा मुळात दोघांमधला जो काही फरक आहे, हा दोघांमधला, दोघी कविता आहे पण दोघांमध्ये काहीतरी फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, तुम्हाला हा फरक लक्षात आला असेलच। अशाच प्रकारच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेली एखादी कविता घ्या आणि तुमचा लहान भाऊ लहान बहिणीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेली छोटी छोटी बडबड गीतं घ्या आणि दोघांमध्ये कशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला फरक दिसतो तो फरक या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे। आता आपण सक्षम बनूया या घटकाकडे आलेलो आहोत आणि या घटकाच्या अभ्यासातून आपल्याला कवितेची वैशिष्ट्ये जी ती ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला खास करून
जाणून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या समोर एक छान गवत फुला कविता, इयत्ता 8वीची कविता तुमच्या समोर या ठिकाणी दिलेली आहे. सर्वात आधी आपण सर्वांनी ही कविता तालासुरात गायची आहे. गायन झाल्यानंतर कवितेचं व्यवस्थित आपण या ठिकाणी निरीक्षण करूया, अवलोकन करूया. अवलोकन केल्यानंतर आपल्याला ह्या कवितेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, आपल्याला सर्वात पहिलं वैशिष्ट्य जर या ठिकाणी ह्या कवितेचं सांगता येईल तर ह्या कवितेला शेवटी पहा, गवत फुला, लढा, फिरताना, हसताना हे जे काही शब्द आहेत, या शब्दांमुळे ह्या कवितेला नाद निर्माण झालेला आहे. म्हणून आपण ह्या कवितेचं गायन करू शकतो. बरोबर, म्हणजे ही वैशिष्ट्यच झाली कवितेची ना. कवितेला नाद असतो, कवितेचं आपल्याला गायन करता येतं. त्याच प्रकारे जर ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या कवितेतले जे काही शब्द आहेत, शब्दरचना आहे, कडव्यातले शब्दरचना आहेत. रंग रंगुल्या सान साजुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लढा. छान ना. म्हणजे ह्या कवितेमध्ये आपल्याला माधुर्य दिसून येतं. ही कवितेचं गायन करत असताना आपलं मन त्या कवितेमध्ये रमतं. म्हणून माधुर्य हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला कवितेचं सांगता येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर अजून काही वैशिष्ट्य, जी ती वैशिष्ट्य या ठिकाणी आपण कवितेतून शोधूया. आता पहा, ही जर कविता आपण पूर्ण अभ्यासली तर आपल्याला लक्षात येईल की ही कविता कोणाविषयी आहे, तर ही कविता गवत फुलाविषयी आहे. छान की नाही. मग ह्या गवत फुला हा विषय घेऊन या ठिकाणी ही कविता तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे कवितेला काय असतो, विषयही असतो. एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेचं निरीक्षण केल्यानंतर आणि पहिल्या भागामध्ये जी काही आपण कविता पाहिली, त्या कवितेच्या निरीक्षणावरून आपल्याला काव्याचे काही प्रकार ह्या ठिकाणी करता येतील, त्यांच्या वैशिष्ट्यावरून. जसं की पहा, जो काही काव्याचा पहिला प्रकार असतो तो म्हणजे प्रसाद काव्य असतात. जसं आपण बदकाचं पहिल्या भागातलं जे काही काव्य पाहिलं, हे प्रसाद प्रकारचं आहे. कारण अतिशय छोटी छोटी आणि सोपी वाक्य त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत, म्हणून ते प्रसाद प्रकारचं काव्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर काव्याचं हे एक या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला घेता येईल. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी असतो तो म्हणजे माधुर्य. जे काव्य किंवा जी कवितेचं आपण तालासुरात गायन करू शकतो, त्याला काय म्हटलं जातं, तर माधुर्य काव्य असं म्हटलं जातं. म्हणजे श्रावण मासी हे जे काही काव्य ह्या ठिकाणी आपण पाहिलं, किंवा रंगरंगुल्या सान साजुल्या हे जे काही आपण समोरची कविता पाहत आहोत, तर हे माधुर्य गुण असलेल्या कविता आहे, काव्य आहे. त्यानंतर तिसरा जो काही प्रकार येतो तो म्हणजे ओज प्रकारचं. हे थोडं कठीण असतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत वापरलेले असतात, वेगवेगळ्या उपमा या ठिकाणी वापरलेल्या असतात, आणि काठिण्य पातळी ही इतर काव्यांपेक्षा जरा कठीण असते. तर असे हे 3 काव्य प्रकार, जे ते 3 काव्य प्रकार या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येतील. तर पहा, ह्या कवितेच्या निरीक्षणातून आपण कवितेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. परत आपण पाहूया कोणकोणती वैशिष्ट्ये पाहिली आपण. तर कवितेला नाद असतो, कवितेतून आपल्याला काहीतरी बोध होतो किंवा कवितेचा विषय असतो. बरोबर ना. कवितेमध्ये यमक असतात, यमक जुळून आलेले शब्द असतात. त्या कवितेचं आपल्याला गायन करता येतं.
ही कवितेची काही वैशिष्ट्ये जी ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण ह्या कवितेच्या आधारे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आता ह्या कवितेवर आधारित तुम्हाला काही कृती जे ते कृती दिलेल्या आहेत. या कृती ह्या ठिकाणी आपण आता पाहूया. आपण सर्वांनी ही कविता वाचली असेल, अभ्यासली असेल. पहा, त्याच्यातली पहिली कृती दिलेली आहे. कवितेत कोणकोणत्या शब्दांमुळे लय निर्माण झालेला असे तुम्हाला वाटते? पाहिली ना तुम्ही कविता? सांगा मग कोणकोणत्या शब्दांमुळे आपल्याला ह्या कवितेत लय निर्माण झालेला आहे? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पहा, गवत फुला, लळा, ला, ळा ह्या अक्षरांमुळे किंवा शब्दांमुळे लय निर्माण झालेला आपल्याला दिसतो. फिरताना, हसताना ह्या शब्दांमुळे या ठिकाणी ह्या कवितेला एक लय निर्माण झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपण जर ह्या ठिकाणी पाहिलं की रंग रंगोल्या सान साजुल्या, गवत फुला रे गवत फुला, ह्या शब्दांमुळे ह्या अक्षरांमुळे सुद्धा कवितेला लय निर्माण झालेला आहे. तर अशी काही शब्द जी ती शब्द या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहेत आणि ती या कृतीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे किंवा पुढची कृती या ठिकाणी विचारलेली आहे ती म्हणजे कवितेत कवी कोणाशी संवाद करत आहेत? बरं, मी तुम्हाला पर्याय देतो. त्या पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय या ठिकाणी सांगायचा आहे मला. पहिला पर्याय, कवी हे गवत फुलाशी संवाद साधतायत. कवी हे एका फुलाच्या झाडाशी संवाद साधतायत. कवी हे निसर्गाशी संवाद साधतायत. सांगा बरं मला आता. हो, गवत फुला. तुमचं उत्तर अतिशय बरोबर आहे. कवितेत कवी गवत फुलाशी संवाद साधत आहे. तिसरी कृती या ठिकाणी दिलेली, कवितेत निसर्गातील कोणकोणते घटक आलेले आहेत? आता तुम्हाला घटक, कवितेत निसर्गातले घटक, निसर्ग. आता निसर्गामध्ये काय काय येतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून निसर्गातल्या कोणकोणत्या घटकांचा या ठिकाणी उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे हे तुम्ही शोधून लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. वाटलंच तर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. जसं की पहा, हिरवी नाजूक रेशीम पाती, बरोबर. तर रेशीम पाती हे निसर्गातला एक घटक आहे. तर असे काही उदाहरणं जे ते उदाहरणं आलेले असतील ना ते तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहेत. निसर्गातले घटक तुम्हाला शोधायचे आहेत आणि ते तुम्हाला लिहायचे आहे. सापडतील ना? हो, शोधा आपण सर्वांनी. यानंतर आपण चौथी कृती पाहूया. कवितेत आलेली नाम आणि विशेषण यांच्या जोड्या तुम्हाला सांगायच्या आहेत. जसे या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला दिलेलं आहे गोजिरा भाषा, बरोबर. याच्यात भाषा हे नाम आहे आणि गोजिरा हे त्याचं विशेषण आहे. तर अशी काही उदाहरणं जे ते उदाहरणं आपल्याला ह्या कवितेतून शोधायची आहेत. मी तुम्हाला काही एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. जसं खाली उदाहरण दिलेलं आहे त्या प्रकारे या ठिकाणी एक पाकडी नाम आहे. कशी आहे पाकडी? पाकडीचं वर्णन करताना काय म्हटलेलं आहे? नीड निडुडी हे त्याचं विशेषण झालं ना. तर अशी काही जोड्या जर त्या याच्यातून तुम्हाला शोधता आली तर ती शोधून तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा जो काही या ठिकाणी कृती आहे, कवितेतील यमकांच्या जोड्या. आता आपण सुरुवातीला कवितेला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या ठिकाणी कवितेच्या जे काही यमक जोड्या आहेत या जोड्या या ठिकाणी आपण पाहिल्यात विद्यार्थी मित्रांनो. जसं गवत फुला, लळा, फिरताना, हसताना, मित्राला, रंगकडा,
सडसडती, झगमगती, हे जे काही हे यमक आलेत आणि याच्यामुळे नाद निर्माण झालेलं आहे, माधुर्य निर्माण झालेलं आहे. तर ह्या जोड्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये कृती सोडवत असताना तुम्हाला लिहायची आहेत. बरं, ठीक आहे. आता आपल्या सर्व कृती या ठिकाणी सोडवून झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या कवितेचं चालीवर गायन करा आणि ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना जर तुम्हाला लिहिता आली किंवा सांगता आली तर ती तुम्ही तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून तुम्ही करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आता आपण पुढचा जो काही घटक आहे त्या पुढच्या घटकाकडे जाऊया आणि तो म्हणजे चला सराव करूया. आत्ता जी काही आपण गवत फुलाची कविता पाहिली त्या कवितेवर आधारितच तुम्हाला काही कृती ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या कृती तुम्ही सोडवायच्या आहेत. जसं की पहा, योग्य पर्याय निवडा. यात कवीची आणि गवत फुलाची भेट झाली ते ठिकाण कोणतं? आता कोणतं असेल? फुलं कुठं असतात? हो, बरोबर, बगीचेत ना. बरोबर. मग त्याचं उत्तर काय असेल? बगीचा. त्यानंतर गवत फुलाची काही विशेषणं ह्या कवितेत आलेली आहेत. आता आपण पाहिलं ना विशेषण, बरोबर. तसं गवत फुलाशी संबंधित काही विशेषणं ह्या कवितेमध्ये आलेली आहेत. गवत फुलासाठी काही विशेषणं आलेली आहेत. ती विशेषणं तुम्हाला याच्या ठिकाणी याच्यात लिहायची आहेत. त्यानंतर एका शब्दात उत्तर द्या. यात गवत फुलासाठी झोपाळा. कोण झालं झोपाळा? शोधा बरं त्या वाक्यामध्ये. पहा, झोपाळा कोण झालं? पहा, ते वाक्य या ठिकाणी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आता पहा, वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. बरोबर, वारा. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर जे ते उत्तर शोधायची आहेत. आता पुढचं या ठिकाणी आपण पाहूया. गवत फुलाला अंगाई गीत गाऊन झोपवणारी कोण आहे? हो, तुम्हाला सापडेल, नक्कीच सापडेल. शोधा विद्यार्थी मित्रांनो. आणि ते तुम्ही ही जी काही पूर्ण कृती आहे ही कृती तुम्हाला सराव करूयाची तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर कल्पक होऊया या घटकाकडे जाऊया. तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेल्या ज्या काही कविता आहेत त्यांचं निसर्ग चित्र तुम्हाला रेखाटायचं आहे. जसं आपण उगवता सूर्य, मावळता सूर्याचं चित्र काढतो ना, तशा प्रकारे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेल्या जे काही कविता असतील त्या कवितांचं तुम्हाला या ठिकाणी एक छानसं चित्र रंगवायचं आहे. जसं की आपण आता श्रावण मासी ही कविता अभ्यासली, तर श्रावण महिन्यातलं एखादं छान चित्र तुम्ही रेखाटा. गवत फुला ही कविता पाहिली, गवत फुलाचं चित्र तुम्ही रेखाटा किंवा इतर कविता असतील त्या कवितांचं चित्र तुम्हाला रेखाटायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनुभवलेला श्रावण महिना जो आहे हा श्रावण महिनाचं वर्णन तुम्ही काव्यात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर दोघी कविता जे काय आपण पाहिल्या, श्रावण मास आणि गवत फुला, या दोघी कवितेतले काही शब्द या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते शब्द घेऊन तुम्हाला कविता तयार करायची आहे. जसं की पहा, मी एक छोटीशी कविता या ठिकाणी तयार केलेली आहे. हे पहा, तुमच्या समोर दोघी कवितेतले काही शब्द एकत्र करून 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत. जसं की पहा, रंग रंगुला श्रावण आला, हर्ष सर्वांना देऊन गेला, तुझा इंद्रधनुष्य पाहता लढा लागला मला मला, लढा लागला मला मला. तर अशा काही ओळी जर तुम्हाला दोघी कवितांच्या आधारे दोघी कवितांमधले काही शब्द घेऊन जर तुम्हाला या ठिकाणी एक छोटीशी रचना तुम्हाला जर करता आली तर ती करून आपण आपल्या शिक्षकांना दाखवायची आहे.
तर अशा पद्धतीने आपण आज जो काही घटक अभ्यासला विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे पद्य आणि पद्याची वैशिष्ट्ये. तर आपण सर्वांनी ह्या ती कृती आपल्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.